श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. अधिक महिना सुरू झालेला आहे आणि अधिक महिन्यातील विविध सेवा करण्यात आपण सगळेच व्यस्त आहोत. म्हणजे सेवा जितक्या मनापासून कराल तितकाच आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक लाभ, मानसिक शांती, आरोग्य, समृद्धी आणि आपली प्रगती होऊ शकते. त्याच पद्धतीने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होऊन घर आनंदाने भरेल अशा काही सेवा उपाय या अधिक महिन्यामध्ये केल्या तर आपल्याला त्याची पुण्यप्राप्ती 1000 पट नाही 1 करोड पट जास्त होते. काय आहे आजचा व्हिडिओ, काय सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगू इच्छिते, अधिक महिना संपेपर्यंत प्रत्येकाची जी अघोर लक्ष्मी सिद्ध माळ किंवा मंत्र तुम्हाला मी देणार आहे त्या ऑर्डर मी पूर्ण करत आहे. त्यामुळे घाईला येऊ नका कुणीही, कारण मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं असंच उचलून तुम्हाला द्यायचं नाहीये, तर त्याची पूजा वगैरे करायची आणि मग तुम्हाला ते द्यायचं आहे. त्यामुळे अजूनही ज्यांना माझ्याकडून अघोर लक्ष्मी सिद्ध मंत्र किंवा तुमच्या अडचणींवर मंत्र हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. आपले लक्ष्मी कुंचन पण या महिन्यात नक्की बुक करा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 21 मे रोजी येत आहे गुरुपुष्यामृत. एकतर अधिक महिना आणि त्यातील गुरुपुष्यामृत योग, म्हणजे गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत जास्त महत्त्वाचा असतो. आपण सर्वजण गुरुपुष्यामृत योगाची वाटच बघत असतो, कारण हा जो योग आहे तो दुग्ध शर्करा योग म्हटलं तरी चालेल, कारण दुधात साखर म्हणतात ना त्या पद्धतीने. एकतर अधिक मास आणि त्यात गुरुपुष्यामृत म्हणजे काही बोलायलाच नको. गुरुपुष्यामृत रोजी सगळ्यात आधी शक्य असेल त्यांनी किमान 1 ग्रॅम, अर्धा ग्रॅम तरी सोनं अवश्य घ्यावं. मला माहिती आहे आता हे सांगणं इतकं सोपं राहिलेलं नाहीये. 16,000, 18,000, 20,000 असा रेट फक्त ग्रॅमला आपला चाललेला आहे. त्यामुळे नसेल ना सोनं शक्य, चांदी घ्या. चांदी पण महागलेली आहे. मग अशा वेळेस काय घ्यायचं तर पितळ घ्यायचं, जे सोन्या समानच मानलं जातं. मग पितळेमध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर देवासाठी लागणारी कोणतीही गोष्ट किंवा पितळेची तुम्हाला कोणती वस्तू हवी असेल तर ती घेऊ शकता. आपल्याकडून म्हणजे माझ्याकडून काय घेऊ शकता तर देवी देवतांची कोणतीही मूर्ती हवी असेल, लक्ष्मी कुंचन हवं असेल तर तुम्ही आपल्याकडून घेऊ शकता, किंवा तुम्हाला समई, दिवे, निरांजन जे काही हवं ते तुम्ही अधिक महिन्यात घेऊ शकता. अधिक महिन्यामध्ये दान पुण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. म्हणून एखाद्यास आपण जर पितळी वस्तू दान केली तरी सुद्धा त्याचे आपल्याला भरपूर पुण्य लाभते. म्हणून दान किंवा सेवा असतील, गोमातेची सेवा असेल, पशुप्राण्यांची सेवा असेल, मुक जनावर कोणतंही असेल तर त्याला एक वेळचं जेवण जरी तुम्ही दिलत ना, दररोज एकच तुम्ही कुठल्याही मुक्या जनावराला जेवण द्या. मग ती गाय असेल, कुत्रे असेल किंवा म्हणजे श्वान असेल, गाढव असेल, बैल असेल, कुठलाही प्राणी असेल. असं नाही की त्या प्राण्यांमध्ये भेदभाव आहे, शेवटी आहे तर तो मुका जीवच. म्हणून जेवण त्यांना द्या. जी लोक तुम्हाला उन्हात मंदिराबाहेर काही मागताना दिसत आहेत, खरोखर ते वृद्ध आहेत, अपंग आहेत, अशा लोकांना सुद्धा अधिक महिन्यातच नाही तसं तर कायमच दान करणं किंवा मदत करणं हे पुण्य मानलं जातं. आणि शक्यतो पैशा स्वरूपात मदत करण्यापेक्षा अन्न, पाणी, वस्त्र या स्वरूपात आपल्याला दान करावयाचे आहे. आता गुरुपुष्यामृत रोजी काय काय करू शकतो आपण? गुरुपुष्यामृत रोजी आपण सोनं खरेदी करू शकतो, जसं की सांगितलं. बाकी पण तुम्हाला सांगितलं. सेवा करू शकतो, श्री सूक्त म्हणू शकतो, 11 पाठ श्री सूक्ताचे करू शकता, व्यंकटेश स्तोत्राचे 11 पाठ करू शकता तुम्ही. त्याच पद्धतीनं विष्णू सहस्त्रनामाचे 11 पाठ करू शकता, दुर्गा सप्तशतीचे पारायण करू शकता, गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात करू शकता. त्याच पद्धतीनं सारामृत पूर्ण तुम्ही या दिवशी पठण करू शकता. महालक्ष्मी अष्टकम 108 वेळा तुम्ही या दिवशी म्हणू शकता. हनुमान चालीसा तुम्ही 21 वेळा या दिवशी म्हणू शकता. त्याच पद्धतीने गुरुवारच्या दत्त महाराजांच्या दत्त बावन्नी ही सेवा तुम्ही करू शकता. दत्त स्तोत्र तुम्ही म्हणू शकता, दत्त महात्म्य तुम्ही म्हणू शकता. गुरुदेव दत्तांचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही सेवा सुद्धा तुम्ही करू शकता. 21 फुलवाती, 12 फुलवाती, 13 फुलवाती अशा 3-4 सेवा आहेत, त्या पण तुम्ही करू शकता. त्याचे व्हिडिओ तर आपल्या चॅनेलवर आहेतच. आता मेन जो उपाय सांगणार आहे आज मी त्याच्याकडे बोलूया. आता हे सांगितलेले सेवा उपाय तर करायचेच आहेत.
काय करायचं आहे तुम्हाला? 11 गोमती चक्र घ्यायचे आहेत. किती गोमती चक्र घ्यायचे आहेत? 11. 11 गोमती चक्र या दिवशी सकाळचा मुहूर्त सांगते मी, हा मुहूर्त चुकवायचा नाही. सकाळी 5:30 ते 6 म्हणजे पहाटे, सकाळी म्हणण्यापेक्षा पहाटे 5:30 ते 6 या वेळेमध्ये 11 गोमती चक्र घ्यायचे आहेत. पिवळे पांढरे जे तुमच्याकडे असतील ते घ्या. गोमती चक्र घ्यायचे आहेत. देवासमोर पिवळे वस्त्र घालून बसायचं आहे. संपूर्ण देवपूजा करून घ्यायची आहे आणि हे 11 गोमती चक्र एका स्वच्छ डिश मध्ये ठेवून त्याची हळद लावून आणि कुंकू लावून पूजा करायची आहे. अक्षता फूल अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हे जे 11 गोमती चक्र आहेत ते एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत. श्रीम मंत्राचा जप करायचा आहे. नुसता श्रीम मंत्राचा जप करायचा आहे. एक वेळा विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. एक वेळा श्री सुक्ताचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर हे जे बांधलेली पोटली आहे छोटीशी, आपला दरवाजा असतो ना, मेन दरवाजा, गेट नाही, आपला घर ज्याला आपण कुलूप घालतो, त्या दरवाजाला आतल्या बाजूला उजव्या हाताला, आपल्या उजव्या बाजूला ही पोटली बांधून द्यायची आहे. किती काय बांधायची आहे हा प्रश्न पहिल्यांदा येऊ शकतो की किती दिवस बांधायची. तर असं काही नाही, तुम्ही वर्षभर ठेवू शकता. तुम्ही पुढच्या गुरुपुष्यामृत पर्यंत ठेवू शकता. पुढच्या गुरुपुष्यामृतला याच हेच गोमती चक्र पुन्हा तुम्ही दुसऱ्या एका लाल कपड्यामध्ये बांधून या सगळ्या सेवा करून पुन्हा बांधू शकता. म्हणजे ते रिचार्ज होत राहतात. सेवांमुळे त्या सगळ्या गोष्टी सिद्ध होतात. माता लक्ष्मी तुम्हाला संपन्न होईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारून तुम्ही श्रीमंतीकडे जाण्याच्या मार्गावर याल आणि तुम्ही भरपूर पैसा पण यामुळे कमवू शकता. तर हा 11 गोमती चक्रांचा रामबाण उपाय, सिद्ध उपाय या वेळेस तुम्ही कराल अशी आशा धरते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.